चला मॅचच्या दिशेने वळूयात. येस लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. चेंडू मागे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि सुरुवात झाली आहे या मॅचला. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या लक्ष शुभेच्छा. आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. कालपर्यंत ज्या काही चुका झाल्या, कोणाचा राग रुसवे, कोणावरती चीड, कोणावरती किती काही रोष असेल तो सर्व विसरून आज नव्यानं सुरुवात सर्वजण करतायत. त्यामुळे आपण सुद्धा आपल्यामधील मतभेद विसरून या आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आणि औचित्य खूप छान आहे. जाकमाता देवी चषकाचं हे शानदार आयोजन आहे जे सर्वांच्या स्मरणात राहील. कारण आज या स्पर्धेचा ओहो चेंडू हवेमध्ये हातामधून निसटलाय आणि महत्वाचा कडी या स्पर्धेमधील कुडूक बहुतवाडी संघाचा एक महत्वाचा खेळाडू इथं बाद होता राहिलाय. यावेळेला चेंडू जर आपण पाहिलं तर आत मागे निघून चला लावून अपील. पंचांकडे अपील केली गेली परंतु पंच तिथे तटस्थ आहेत. बघा पहिल्या षटकामध्ये काय काय घडतंय. एका धावेशिवाय दुसरं काय आलेलं नाहीये. निर्धाव चेंडू सुद्धा आलेत परंतु ज्या वेळेला एखादा स्कोरर गोल करतो ना त्यावेळेला ते सर्वात जास्त बॅट्समॅनच्या मनाला लागतं. तो गोल आम्हाला पटत नाही असं ते सांगतात परंतु ते गोल जर यायचं नसेल तर मात्र तुम्हाला मारणं सुद्धा गरजेचं आहे. धाव काढणं गरजेचं हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. गोलंदाजा आत्मविश्वास मात्र वाढतो या सर्व गोष्टीने. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 3 धावा धावपल करतेय. ओहो पुन्हा एकदा आतमध्ये येणार चेंडू क्लिअर होतं. चेंडू ज्या प्रकारे ओव्हर द विकेट येत असताना हात त्यांचा कानाच्या बरोबर आतून म्हणजे डोक्याच्या मध्यभागावरून असा अँगल क्रिएट करताना दिसतोय आणि तो चेंडू स्टंपवरती जाऊ तरी कसा शकतो. जर का तुम्ही चेंडू स्टंपवरती हाताळण्यात येतून तो बाहेर निघणारच आहे. त्यामुळे इथे कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावपलकावरती कुडूक बौद्धवाडी या संघाच्या. थँक्यू. गाणं खूप चांगलं आहे परंतु असं कोणी नाही आहे ज्याच्या कोण मनात नाही आहे. सगळ्यांच्या मनात सगळ्यापर्यंत बोलून दाखवायचं नाही आहे. आणि आता एक गाणं तर वाजलंय. पाहूयात या गाण्यानंतर काय बदलाव येतोय का. आता फलंदाज आणि गोलंदाजाच्या मनामध्ये काय ते सगळं पाहणं रोचक ठरणार आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ओहो विकेट किपर झेल खाली परंतु हालत से मजबूर आणि म्हणूनच हा झेल कन्वर्ट करता आलेला नाहीये. एक धाव मात्र धावून कंप्लीट होताना पाहायला मिळते. पहा डेडिकेशन काय आहे आपल्या गावाकरिता आपल्या संघाकरिता. हा संघ इंजर्ड असून सुद्धा जो यष्टांच्या मागे झेलचित घेण्याचा प्रयत्न करत होते. ही सगळी आवड आहे आणि म्हणतात ना गावाचं काहीतरी आपण देणं लागतो. त्यासाठी इथपर्यंत येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश पसुरे दिव्यांग आहेत आणि तरी सुद्धा ते या सामन्याकरिता
आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हॅट्स ऑफ आहे आकाश आपणास. चेंडू जर आपण पाहिलं तर मागे जाऊन निर्धाव येतोय. अडचणी वाढल्यात थोड्याशा. कृपेश आणि आदित्य दोघांसाठी समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू ओहो निघून गेलाय, परंतु मागे बॅक करणारा कुडाल होता. चांगली फिल्डिंग कुडालने केली, फेकी केली, तोपर्यंत एक डाऊन कंप्लीट केली जाते. चेंडू किती शिल्लक आहेत यावरती सुद्धा नजर असेल. तुर्तास 2 धाबा, माफ करा 1 नाही 2 धाबा आल्यात. 3 चेंडू अजूनही खेळणं शिल्लक आहे. या 3 चेंडूवरती अजून एखादा मोठा फटका किंवा 2 मोठे फटके तुम्हाला मॅच मध्ये परत आणतील, कारण धावफलक जितकं हवं होतं तितकं आलेलं नाहीये. चला यानंतर होणारी मॅच दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी लगेच या. अडखळ आणि कांटीमोंडन. ओहो यावेळेला स्टेपआउट करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेखा पार. वॉट अ शॉट. झेल टिपलाय, परंतु हा झेल विकेट साठी नव्हता, हा त्या 100 रुपयासाठी होता. झेल टिपलाय आणि 100 रुपये जिंकल्यात. षटकार 6 धाबा. थँक्यू डीजे. चर्चा चालू होती षटकाराची आणि षटकार आलाय आणि सांगतोय कृपेश की माझ्यामध्ये क्षमता आहे आणि म्हणूनच माझ्या खांद्यावरती ती जर्सी आहे जी मॅचच्या रूपाने मला मिळाली आहे. शानदार बॅटिंग. पुन्हा एकदा परंतु यावेळेला बॅट लवकर क्लोज केली आणि त्यामुळे बाकीचं सर्व काम यष्टरक्षकाने केलं. निर्धाव चेंडूचे सांगता होते. बघा मेरिटवरती खूप कमी प्रमाणात खेळताना आपण खेळाडूंना पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये, जे खेळणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही मेरिटवरती खेळाल त्यावेळेला बहुतांश वेळा चान्सेस असतात की धावा बनणं, परंतु जर का इम्प्रोवाइज केलेले स्ट्रोक विदाउट मेरिट ज्या वेळेला तुम्ही खेळतात त्यावेळेला त्याचे जे चान्सेस धावा बनण्याचे आहेत ते तुमच्या प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोकपेक्षा किंवा मेरिटपेक्षा हे कमी असतात. हे सत्य जाणणं गरजेचं आहे. तुर्तास 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 धाबा धावफलकावरती टीम कुडूक बौद्धवाडी. थँक्यू डीजे. त्यानंतर कांटी बोडन आणि अडखळ. चला दोन्ही संघाच्या संघनायक लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी या, कारण एकच षटकाचा खेळ शिल्लक आहे. आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ कॅप्टन्स, आय रिक्वेस्ट टू बोथ ऑफ टीम, प्लीज कम. श्याम शिगवन. मगाशी श्यामने केलेलं काम सर्वांच्या लक्षात राहील. श्यामने सुंदर काम केलं होतं, ते म्हणजे झेल टिपण्याचं. आणि श्याम असाच आहे. तुम्ही श्यामला कधीही कोणत्याही रोलमध्ये बघा, खेळत असताना बघा किंवा खेळत नसताना बघा, नेहमी सतत हसरा चेहरा आणि कोणत्याही गोष्टीचं म्हणजे मनावर जीवावरती म्हणजे म्हणतात ना मनावर घेऊन असं त्याचं बर्डन घेऊन जात नाही. तो फ्री माइंडेड नेहमी पाहायला मिळतो आणि कदाचित त्याचमुळे तो झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून आणि तो झेल त्या मॅच मधला सर्वोत्कृष्ट होता. ओहो लॉफ केलाय. यावेळेला हलका चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस होता, गतीला परकलं आणि परकत असताना निरकत असताना भेदून दिलं सरळ सीमारेखा पार. पार. षटकार 6 धाबा. थँक्यू. बघा 100 रुपयासाठी खूप मोठी मेहनत होती, परंतु पहिली मॅच जिंकण्यासाठी ती मेहनत दिसली नाही. हे काय काढायला मार्ग नव्हता. ज्यावेळेला कलरगडी संघ खेळत होता त्यावेळेला हे डेडिकेशन कुठे दिसलं नव्हतं, परंतु आता जे बाउंड्रीच्या बाहेरचा झेल आहे तो टिपण्यासाठी मात्र पाहायला मिळते. असो द पार्ट ऑफ जोक. पहिला चेंडू ती षटकार. इरादे स्पष्ट आहेत आणि आदित्यने आता हल्लाबोल केलंय. जयदीपने कॅच पकडलाय. हो यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मैदानाला गरंगळत ऑन द कार्पेट निघून गेलाय. क्षेत्ररक्षक फेकी करतोय तोपर्यंत 2 धावून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा पहिल्या मॅचची सूत्र कृपेशने हातामध्ये घेतली. आता कुठे ना कुठेतरी त्याला साथ देत असताना आदित्य सुद्धा आपले रंग दाखवायला सुरू करतोय आणि हे गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला एकच हिरो असावा असं नाहीये आणि प्रत्येक वेळेला तुमचा एकच जर खेळाडू खेळत असेल तर तुमचं यश सुद्धा तितकंसं प्रॉपर येणार नाहीये. तुम्हाला प्रत्येक वेळोवेळी वेगवेगळे स्टार चमकवणं गरजेचं असणार आहे. शानदार फटका. आतापर्यंत जे केलं नव्हतं ते आता केलं गेलंय. शफल झाले. एक पाय पुढे टाकला गेला आणि त्यानंतर बॅकफुटवरती येत असताना फाईन लेगला चिरत असताना चेंडूला पाठवून दिलं सीमारेखा पार. पार. चौकार. चला दोन्ही कर्णधार आलेत का? अडखळ 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाते का? काही हरकत नाहीये. चला 100 रुपयाचं बक्षीस झेल टिपल्याबद्दल जे आयोजन कमिटीच्या माध्यमातून आहे
दिनेशजी बोड यांच्याकडून आहे, ते देऊन गौरव केला जातोय. काय नाही झालं, कॅच तरी आला, दिवसाचे 100 तरी आले, काही हरकत नाहीये. लेट्स प्ले वन्स अगेन. श्याम शिगवन शानदार रीतीने चेंडूला अडवलं गेलं, फेकी केली जाते, परंतु चांगल्या एंडला फेकी झाली. धावचीच्या रूपाने बाद होईल. आदित्य मला वाटते माघारी परत आहेत. अजून एक हात म्हणजेच पहिला हादरा टीम कुडूक बौद्धवाडी संघाला. थँक्यू डीजे. परंतु दुसऱ्या धावेसाठी चान्सच नव्हता. ज्या वेळेला तुम्ही स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करता आणि जर का ज्या खेळाडूला स्ट्राईक घ्यायची आहे त्या एंडला थ्रो गेला तर मात्र त्याचं बाद होणं हे विधिलिखित आहे. चुकून जर नाही बाद झाला वेगळी गोष्ट, परंतु असा जर का एंडला थ्रो आला तर कदाचित तो कधीच सेफ राहू शकत नाही. त्याला विकेट सोडावी लागेल, अन्यथा त्या धावेला मुकावं लागेल. असंच काहीच चित्र होतं आणि म्हणूनच फलंदाज आदित्य बाद. श्याम शिकबन याने मात्र खूप अचूकता दाखवत असताना चेंडू यष्टांना लावला. चेंडूचा खेळ शिल्लक आहे आता 2 धावफलक करते आहेत 25. चांगलं धावफलक, एक मोठा फटका आला तर अजून चांगला धावफलक बनेल आणि लढण्यासाठी बळ मिळेल दुसऱ्या इनिंग मध्ये. बघा, सर्व संघांना विनंती आहे, 16 संघांचा समावेश आहे म्हटल्यानंतर तुम्ही जरा लवकर या. तुमच्या दिलेल्या वेळेपेक्षा 15 मिनिटं अगोदर या, जेणेकरून तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जितक्यात जास्त ओव्हर खेळवता येतील त्याचा प्रयत्न आयोजन कमिटी करेल. परंतु जर का आपणच उशीर लावलात तर कदाचित हो. आणि इथे काय घडलंय, यष्ट्या दाखवल्या गेल्यात का, तर येस, फलंदाज बाद. कृपेश सुद्धा माघारी परततोय. अजून एक हादरा टीम कुडूक बौद्धवाडी संघाला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु विश्वजित आलाय, त्याला मात्र बघायच्या भूमिकेमध्ये राहावं लागते, कारण पर्याय नाहीये. इथे आता एकच बॉल बाकी आहे आणि त्या एक बॉलला फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा आपण नवीन बॅटरला पाहणार आहोत. सुरुवातीचे 2 बॅटर्स ज्यांनी खूप सारा वेळ घेतला सेट होण्यासाठी. सुरुवातीचे जर का आपण 9 चेंडू पाहिले, एकही मोठा फटका आला नाही, परंतु त्यानंतरचे जर का 4 चेंडू पाहिले तर 2 मोठे फटके पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही 2 चेंडूमध्ये 12 बनवल्यात आणि त्या 12 जर का बाजूला गेलं तर 13 धावांसाठी तुम्ही तब्बल 17 चेंडू वापरल्यात. 17 नव्हे 16 चेंडू. हे गणित कुठे ना कुठेतरी न जमण्यासारखं आहे. समोरच्या दिशेने खेळायचं होतं, लॉफ्ट स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, तो येतोय झेल खाली, झेल टिपला, वॉट अ कॅच. लगातार 3री विकेट येते, फलंदाज बाद. आणि अक्षयला सुद्धा माघारी परतावं लागतंय. 26चं लक्ष ठेवलं गेलंय लोकरवण या संघासमोर टीम कुडूक बौद्धवाडीच्या वतीनं.
उमरोली आणि गुडेगर या दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने शेवटचा अंतिम पुकार आहे. उमरोली संघ खास करून आपल्यासाठी, कारण गुडेगर संघ इथे उपस्थित आहे. तुम्हाला टॉस साठी येणं अनिवार्य आहे मित्रांनो. 15 मॅच दिवसभरामध्ये खेळवण्यासाठी तुम्हाला वेळेमध्ये येणं गरजेचं आहे. जर का तुम्ही वेळेमध्ये नाही आलात तर कदाचित त्या स्पर्धेचं पूर्ण शेड्यूल बिघडून जातं. स्पर्धा लाईव्ह आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा व्यत्यय या स्पर्धेमध्ये येणार नाही याची काळजी सर्व संघांनी घ्या. तुम्ही इथे येऊन 2 तास बसलात तरी चालेल, परंतु तुमच्यामुळे कोणाची स्पर्धा ही खराब होईल अशा प्रकारचं कृत्य कोणी करू नका, ही आपणास हात जोडून विनंती. उमरोली संघ जर आपण इथे आलेला असाल तर प्लीज रिपोर्ट करा. आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे. चला उमरोली संघ, जर आपण इथे आवाज आमचा ऐकत असाल कोऑर्डिनेट करा कमिटीशी, कारण वेळेनुसार कमिटीला सुद्धा काहीसा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे आपण प्लीज चला उजष्टीच्या बाहेरचा चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये चेलो हो, संधी चालून आली होती. बघा चेस थोडासा छोटा आहे, तसं म्हणायला गेलं तर 3 षटकामध्ये 26 धावा तितक्याशा या मैदानावरती मोठ्या नाही आहेत. परंतु हा चेस करत असताना जर का अशा प्रकारच्या विकेट आल्या तर कदाचित मॅच बनू शकते. परंतु ते विकेट येण्यासाठी गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा तितकीच लागणं गरजेची आहे, जी आता लागलेली नाही आहे. आणि आदित्यची मेहनत कुठे ना कुठेतरी पाण्यात. पहिल्या चेंडूत 1 धाव घेतली जाते. आदित्यने चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये केली होती. पहिलं षटक 1 धावाचं, दुसऱ्या षटकामध्ये तितके हात खोलू दिले नव्हते आणि त्यामुळे आदित्यचा कॉन्फिडन्स वरती. फुल टॉस, ये खराब गेंद थी. या खराब चेंडूला समाचार घेत असताना पाठवलं बीमरच्या रूपाने. नो आहे, नो प्लस 6, तब्बल 7. थँक्यू. रोहन गोटेलच्या बॅटमधून येणारा हा फटका आपण पाहिला षटकाराच्या रूपाने. रोहन तयार होते, कसेही चेंडू टाका, मला ही मॅच लवकर संपवायची. मागील मॅच मध्ये सुद्धा त्याने तेच केलं होतं. त्याने केलं होतं की दुसऱ्याने केलं होतं? रोहननेच केलं होतं. आणि रोहनला ट्रम्प कार्ड आय थिंक लोकरवनचा ट्रम्प कार्ड आहे, डोनाल्ड ट्रम्प नाही, हा ट्रम्प कार्ड आहे फक्त. उजव्या बाहेरचा चेंडू मागे निघून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. ही ताकद आहे, ही स्ट्रेंथ आहे. आदित्य या लेंथ वरती कोणत्याही बॅटरला यशस्वी होऊ देत नाही. हा फास्ट आहे, हा करंट आहे आणि पुढचा सुद्धा हाच काळ आहे. त्यामुळे फलंदाजाला जे काही करायचंय ते विचारपूर्वक करणं गरजेचं असणार आहे. इनसाइड आउट, शानदार फटका, योग्य शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. 1 धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही नाही. पंचाकडे अपील केली गेली होती परंतु तितका उत्साह नव्हता त्या अपीलमध्ये, त्यामुळे प्रभाव पंचांवरती सुद्धा नाही आणि एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते. योग्य शॉट सिलेक्शन. मी का म्हटलं, उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा चेंडू आतमध्ये येतोय, काही झालं जर इनसाइड आउट खेळला बॅटला बॉलचा स्पर्श होईल हे माहित होतं आणि त्याला उद्देशून खेळायला हा फटका 1 धाव देऊन गेला. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर आपण पाहिला तर झाला 3 धावा दापलकरती आहेत 9. 3 मध्ये 9 म्हणजेच आस्किंग रन रेटला पोटापुढे भेदणारी कामगिरी इथे होताना पाहायला मिळते. आणि पुढील चेंडू पाहूयात कशा प्रकारे हाताळला जातोय. इनसाइड आउट, व्हाट अ शॉट, शानदार फटका. परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव येते. चला नाणेफेक केली जाते. गुडेकर संघाचा संघनायक आणि उमरोली संघाचा संघनायक. एक मोठं बॅटल असणार. उमरोली आणि गुडेगर म्हटल्यानंतर गुडेगर एक दादा संघ आहे. मंदनगड मधील ताकदवर संघांमध्ये गुडेगरची गणना केली जाते. अमोल वैराग सारखा मंदनगडचा युवा स्टार त्यामध्ये आहे, वंडर बॉय ऑफ मंदनगड. आणि त्या सर्व बाबी
न पाहता गोडेगाव समोर उमरोळीचा संघ कशा प्रकारे खेळतो हे सुद्धा पाहणं रोचक असणार आहे. तुर्तास दोन्ही कर्णधार इथे जॉईन झालेत का? मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला खेळ चालू आहे. जर का आपण लोकरवनचा विचार करायचा झाला, स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न चेंडू जर पाहिला तर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. उसळी अपेक्षित गोलंदाजाला मिळाली परंतु अनपेक्षित उसळी ती होती फलंदाजासाठी. त्यामुळे जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येतोय आणि मला वाटतं शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक असेल. आदित्य चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत परंतु जो काही नो बॉल हाताळला होता त्याच्यावरचा जो काही समाचार घेतला गेला होता तो फक्त अपवाद वगळता बाकी ठिकाणी कमबॅक झालाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फुलर लेंथला स्विच हिट, रॉंग शॉर्ट सिलेक्शन आणि त्यामुळे चेंडू पुन्हा एकदा येतो निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 10 धावा धावपलकावरती टीम लोकरवन या संघाच्या. टॉस खेळला जातोय. दोन्ही संघांना तिथे जॉईन आहेत आणि धनंजय पुन्हा एकदा जोडले त्यांना टॉस करिता. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कॉल आहे तर नाणेफेकीचा कॉल आपण या ठिकाणी करूयात. हेड म्हणून म्हटलं गेलं आणि टेल आलेला आहे, यानी की टॉस जो आहे तो टॉस भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेगर संघाने टॉस जिंकलेला आहे. काय डिसिजन असणार आहे? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. खूप सुंदर असं आयोजन स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. समोरचा संघ जर पाहिलं तर उमरोली नेहमीच आपल्या अगेन्स्टही खेळलेल्या आहेत परंतु आज त्यांच्यासमोर खेळताना काही डावपेसमध्ये चेंजेस आणि किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा त्यांना प्रयत्न असेल. असं स्पेसिफिक असं आमचा डावपेच रेग्युलर जो गेम आहे तोच आम्ही खेळणार आहोत आणि 40च्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतं, स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतं आणि कबरगानी संघानं जे आयोजन केलं गेलं आहे या आयोजनाविषयी आपलं 2 शब्द मनोगत. खूप छान असं आयोजन केलेलं आहे कबरगानी संघाने. मी बघतोय 5-6 वर्षामध्ये ही पहिलीच अशी टुर्नामेंट असेल कधी कबरगानीने आयोजन केलेले आहे. खूप छान आयोजन केलेलं आहे कबरगानी संघाने. मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा आपणासही असणार आहेत. दुसऱ्या बाजूला उमरोली संघाचे कॅप्टन आहे. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? डिसिजन आमचं असतं की क्षेत्ररक्षणच पहिलं असतं कारण हा असा ग्राउंड आहे तिथे चेसिंगसाठी चांगलं आहे ग्राउंड. त्याच्यामुळं जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. आता बॅटिंग करताना किती मॅक्सिमम टोटल उभारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी 50 धावा ठोकण्याचा प्रयत्न करू. जागमाता देवी चषक कबरगानी संघाचं आयोजन त्याविषयी मनोगत. आयोजन तर बघितलं तर खूपच सुंदर असं आयोजन केलेलं आहे त्यांनी. खूप छान असं आयोजन केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आधी सन्मान या ठिकाणी केला जातोय उमरोली संघाचा सन्मान आहे. सूरज यांना आपण पाहता सध्याच्या घडीला आणि सूरज यांना आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान होतो. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कळी आहेत 1 डझन कळी ज्या मला प्रितेशजी नाटकऱ्यांच्या माध्यमातून प्रितेशजी नाटकऱ्यांच्या माध्यमातून मिळाल्यात ते आपण या ठिकाणी देतोय. दुसऱ्या बाजूला भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेघर एक मंडणगड तालुक्यातील एक दादा संघ म्हणून नेहमीच या संघाकडे पाहिलं जात आहेत. नुकताच या वर्षामध्ये या हंगामामध्ये 24 ट्रॉफी जिंकणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेघरचा संघ. आणि या संघाला आपण पाहिलं तर प्रितेशजी नाटकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर स्पॉन्सर केले गेलेलं एक भव्य दिव्य खास करून हे वेगळं आकर्षक पारितोषिक आपल्याला दिले जात आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. भरत मोरे सरांचा आवाज आहे तर आपण पुन्हा ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू डीके. धनंजय आपल्या समवेत या ठिकाणी होते टॉस करत असताना परंतु मैदानात काय घडलंय? 10 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 0-4-0 नंबर डायल झाला 3 चेंडूंचा आणि आता अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. बघा 3 चेंडूमध्ये जर का कोणताही मोठा फटका नाही आला, 1-2 डॉट आले, सिंगल आली, विकेट आली, काही झालं तरी सुद्धा या मॅच मध्ये जी पकड आहे कुडूक बौद्धडी संघाची ती कायम असू शकते. तुर्तास विश्वजित ॲज अ कॅप्टन ॲज अ टीम लीडर म्हणून त्याला हे षटक चांगला हाताळणं गरजेचं आहे. स्ट्राईक हिंडवरती फलंदाज आकाश पोस्टुरे. काय घडेल या चेंडूवरती? त्यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. चेंडू प्रॉपर बॅटवरती आला नाही त्यामुळे कव्हर रिजन मध्ये चेंडू जाऊन अडला गेला. आकाशच्या ठिकाणी होते. आकाशचा चेंडू आकाशने अडवला आणि एकच धाव येताना पाहायला मिळाली. बघा मॅच चुरशीची होणार आहे. इथून पुढे येत असताना जर का या षटकामध्ये धावा नाही बनल्या तर शेवटच्या षटकामध्ये जी मॅच जाईल तिथे मात्र दडपण दोन्ही संघांवरती समान असणार आहे. जरी लोकरवन संघाकडे ते ऍडव्हान्टेज असलं विकेटचं तरी सुद्धा हे मैदान
उलटफेर करून आणणं जाणतं. मिडविकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग झाली आहे. धावचीची संधी नाही, धावलेलेच नाहीयेत. क्या बात आहे. जिथे कुडूक बौद्धवडी संघाने 2 धावा घेतल्या होत्या तिथे मात्र 1 धाव घेतोय लोकार्वण संघ. म्हणजेच विचारपूर्वक एक पाऊल पुढे टाकताना पाहायला मिळतोय. कारण ही मॅच निर्णायक आहे, महत्वाची आहे. या 4 मधून पुढे जायचंय आणि त्यासाठी दोन्ही संघ एकमेकांसमोर झगडतायत. हिंसाडावर खेळायचं होता परंतु चेंडू पहा लावला अपील. पंचांकडे अपील केली जाते. पंच तटस्थ आहेत. ना मुन्ना ना असे पंच सांगतायत. निर्धाव चेंडूची सांगता होतीये आणि धावपलकातील धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा. आफ्टर दॅट 0 लॉस टीम लोकरवन. थँक्यू डीजे. 6 मध्ये 10 ची गरज. 6 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्याने पहा कारण बंद डोळ्याने दिसणार नाही. सरळ आहे. तुम्हाला हा सामन्याची जर का मजा लुटायची असेल तर डोळे उघडे करायला लागतील. जर का तुम्ही मैदानात नसाल तर मोबाईल ऑन करावा लागेल. एनडी स्पोर्ट्स वरती जावं लागेल आणि गेल्यानंतर तुम्हाला जी लाईव्ह टुर्नामेंट दिसते जागमाता देवी चषक 2024 तिच्यावरती क्लिक करून त्या सामन्याचा आनंद घ्यावा लागणार आहे. तरच ही रोमहर्षक मॅच तुम्हाला बघायला मिळेल आणि ज्या मॅच मध्ये 2 संघ एकमेकांसमोर आपली पुढे मध्ये ताकद पडायला लावताना दिसणार आहेत. एका बाजूला संघ लोकरवन आहे आणि त्याच्या समोर संघ कुडूक बौद्धवाडी. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होतील. मिस्टर कृपेश आहे. यस कृपेश आलाय. फलंदाजी कृपेश, गोलंदाजी कृपेश, फिल्डिंग कृपेश, नेतृत्व कृपेश. विश्वजित सुद्धा त्याच रोलमध्ये आदित्य. का कामं विभागली गेलेली नाहीयेत? दॅट इज द मेन क्वेश्चन. हा मोठा प्रश्न आहे. परंतु तुर्तास या सर्व प्रश्नांना बाजूला ठेवत असताना कृपेश वर्सेस आकाश हे बॅटल कोण जिंकतोय? 6-10. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू. हा चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. लेग स्टंपरच्या चेंडूला ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मागे होता. बॅट लवकर फिरली आणि लवकर फिरल्याचं भुगतान बघावं लागलं आणि सांगितलं गेलं अति गाई संकटात नाही. आपल्या गावी मासनात जाई म्हणतात. इथे लेग बायचर पण एक धाव येते. आमचे कॅमेरामॅन सुद्धा तितके चुस्त चष्मा काढून पूर्णपणे या मॅचला कव्हर करतायत. सुयोग खांडेकर क्या बात आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे ही मॅच किती गरम आहे. ही मॅच कुठे जाणार आहे त्यांना सुद्धा माहिती आहे कारण त्यांनी सुद्धा खूप साऱ्या मॅचेस अशाच कॅमेऱ्यामधून कैद केल्यात ज्यांचा थरार हा शेवटच्या षटकापर्यंत त्यांनी पाहिलाय. 5 चेंडू आणि 9 धावा. काय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. मैदानाला गरंगा तालंग कापेट चेंडू निघून गेला. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय का? नाही. फिल्डिंग झाली आहे. फिल्डिंग झाले. 1चं रूपांतर 2 मध्ये. 2 मधून 3 नाही कारण 3 आले की पिन लागते आणि पिन कुणीतरी मारली तर मात्र वाट लागते. आपण हे पाहिलंय. ती वाट लागू नये त्यासाठी 2 वरती समाधान मानलंय आणि आता येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 मध्ये 7. 4 मध्ये 7 म्हणजे ते फक्त 7 रन नाही. एकमेकाची 7 गरजेची आहे या 7 ना कंप्लीट करण्यासाठी. काय लोकरवनची 7 लोकरवनच्या खेळाडूंना की मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या दोघांची 7 एकमेकाला लागेल का? लाभेल का? आणि यावेळेला कमबॅक. पहिले हमने 2 दिए तो अब क्यों 1 दे. आता तर इथे निर्धावाल्या करणार 3-7. 3 मध्ये 7 करावी लागणार आहे मात. लोकरवन की कुडूक बौद्धवाडी. सगळ्यांचं मन आता द्विधा मनस्थितीमध्ये. काही ना वाटतं लोकरवन जिंकणार, काही ना वाटतं कुडूक बौद्धवाडी जिंकणार. जल्लोष तोच करणार जो जिंकणार. परंतु कोण जिंकणार आहे? मागे आमचे दोन्ही 12th मॅन आहेत. दोघांनाही मागाशी प्रश्न विचारला कोण जिंकणार तर म्हणतात आम्हीच जिंकणार. नाव पण सांगितलं नाही कारण तो विश्वास नाही कारण 50-50 मॅच आहे. यावेळेला लॉफ्ट केलं चेंडूला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. बची खुची उम्मीद. रोहनच्या खांद्यावरती ही उमेद आहे आणि रोहन कशा प्रकारे या उमेदीला पार करतोय. 2 चेंडू 6 धावा. 2 मध्ये 6. कोण जिंकणारा सामना ते आजच पहा कारण उद्या नाही दिसणार. येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत त्यावरती तुम्हाला या मॅचचं चित्र क्लिअर होणार आहे. तुर्तास जो स्ट्राईक एंडवरती रोहन आहे त्याच्यावरती खूप मोठी मदार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये असणारा कृपेश काय विचार करतोय.
पहाड रोचक ठरणार आहे, पहाड रोचक ठरणार आहे. ह्या दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आहे. जर का पहिले 1 2 3 सामने थोडेसे असे होत असतील तर येणारे सामने कसे होतील. आणि म्हणूनच मी आयोजन कमिटीला मागाशी म्हटलं वेळ खूप जाणार आहे, कारण सामनेच असे होणार तर वेळ का नाही जाणार. इतके क्लोज काउंटर, इतके क्लोज की तिथे विचार करायला सुद्धा वेळ लागतो. समोरच्या दिशेने रोहन है तो मुमकिन है, हम में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब आज के दिन. व्हाट अ फिनिश. एम एस स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिल्या मॉडेलांच्या बाहेर. त्याच ठिकाणी चेंडू गेला ज्या ठिकाणी 2011ला एम एस धोनीने षटकार मारला होता. तेच क्षेत्र आहे, फक्त मैदान तपस्याच आहे. मैदान वेगळं आहे, वानखेडे नाही आहे, परंतु काही जबरदस्त सामना पाहायला मिळाला. एक चुकीचा चेंडू पूर्णपणे मॅचला बदलवून टाकले आणि सामना जिंकलाय टीम लोकर बनणे. आणि विजय संघाचं अभिनंदन, अभिनंदन श्याम शिगवन, अभिनंदन संपूर्ण टीम. व्हाट अ मॅग्निफिसंट एफर्ट अँड व्हाट अ बॅटिंग बाय दी रोहन. आणि मॅन ऑफ द मॅच, आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आता बघा इथे 2 नॉमिनीज आहेत. एका बाजूला गोलंदाज आहे, त्याने एका षटकामध्ये 2 विकेट घेतल्या, 3 विकेट तशा एक धावचीच्या रूपाने. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॅटिंग करतो रोहनने 2 षटकार सुद्धा लगावलेत. पेच खूप मोठा आहे, परंतु ॲज पर डाटा, ॲज पर पॉइंट्स टेबल आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय ज्याने घेतल्या 2 विकेट. आपल्या संघासाठी नाव आहे श्याम शिगवन. कारण लो स्कोरिंग मॅच होती, त्या 26 धावांपर्यंत रोखण्यासाठी गोलंदाजीमध्ये केली कमाल आणि त्यामुळेच या मॅच मध्ये परत येता आले लोकर बनला. श्याम चला आपण या लवकर. श्याम शिगवन यांना मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. सिद्धनाथ ट्रॅव्हल्सच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली ही जर्सी देऊन श्यामचा गौरव केला जातोय. अभिनंदन श्याम. हार्ड लक टीम कुडूक बौद्धवाडी. आपण खूप चांगला खेळ दाखवला पहिल्या मॅच पासून, परंतु शेवटी काही बॅटच्या माध्यमातून न येणारे रन तुमच्या संघाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले. वेलकम सॅम. आणि या पुढील मॅच, मोठी मॅच आपल्या भेटीला येणार आहे आणि त्या मॅच मध्ये आपल्याला गुडेगर वर्सेस उमरोळी हे 2 संघ पाहायला मिळतील. तुर्तास नाणेफेक ज्या प्रकारे झाली आहे, ॲज पर टॉस आपण आपापल्या पोझिशन्स घ्या. ॲज पर युअर डिसिजन आपण पोझिशन घ्यायची आहेत आणि मॅचला सुरुवात करायची आहे. जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनमध्ये आवाज ऐकायला मिळेल धनंजय पाटील यांचा. चला गोडेगर संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. चला मैदानात दाखल व्हायचंय. अमोल अँड टीम खूप चांगला संघ. अविनाश कदम, अमोल वैराग, क्षितिज कदम, अमय कदम, ऋतिक खैर, संचित वैराग, कुणाल शिगवन, शुभम शिगवन आणि अभिषेक जाधव, प्रेमकुमार बैकर, आदित्य लाजेकर. एक पॉवरफुल साईट गुडेघरची. आणि जसं मगाशी धनंजयने उल्लेख केला का ते 24 ते 25 किती ट्रॉफी आहेत, 24 ट्रॉफी जिंकणारा संघ आहे आणि एक दादा संघ आहे. अनेक असे संघ ज्यांची या मंदनगड विभागामध्ये आपण चर्चा पाहत असतो. त्या संघांपैकी एक गुडेगर संघ मैदानात दाखल व्हा. टीम गुडेगर आपण लगेच मैदानात दाखल व्हा, कारण वेळ आपल्याकडे नाहीये तेवढा. 4 षटकांचा सामना आहे. आपण सुद्धा एक चांगले आयोजक आहात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा माहित आहे वेळेचं महत्त्व. त्यामुळे प्लीज
रिक्वेस्ट आहे आपणास, आपण लगेच मैदानात दाखल व्हायचंय, कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता. वेलकम बॅक सर्व क्रिकेटर्स, खेळाडू, प्रेक्षक आणि उपस्थित असलेले सर्व जाकमाता देवी कबरगाणी गावचे सर्व आपल्या ग्रामस्थ आणि सर्वांचं पुण्यात आपण सहर्ष स्वागत करूयात. जाकमाता देवी क्रिकेट संघ कबरगाणी आयोजित जाकमाता देवी चषक 2024 आपण पाहिलं तर पहिलं पर्व आहे. पण मी आधी म्हटलं पहिलं पर्व नाही, यशस्वी पर्व आहे. यशस्वी पर्व मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी काही सन्मान, काही सत्कार आहेत. आपण काही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी घेणार आहोत. सन्मान केला जाईल कबरगाणी गावचे ग्रामस्थ म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलेलं त्या आदरणीय अशोकजी वैराग साहेब यांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि सन्मान करण्यासाठी मी महेंद्रजी भोवड साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते. चला गुडेकर थोडंसं मैदानावरती घाई करा. गुडेकरला विनंती. गुडेकर चला. अविनाश आणि टीम मैदानावरती. क्षितिज, अविनाश एक दर्जेदार साईड आणि नेहमीच ज्या संघाला आपण पाहिलेलं आहे